मॉर्निंग. आपल्याकडे लाजाळूचं झाड आहे का? या लाजाळूच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. इतके फायदे ऐकून आपल्यालाही लाजाळूचं झाड लावावं वाटेल. हे लाजाळूच्या झाडाला चांगली वेलड्रेन माती हवी. 25% माती, 25% रेती, 25% कंपोस्ट आणि काही लाकडाचा भुसा असं सर्व एकत्र करून मिक्स करून माती कुंडीतली माती भरायची. त्यानंतर हे बियांद्वारे लावले जाते. असे फुलं येऊन गेल्यावर याला असे भरपूर प्रमाणात बिया लागतात. या बियांद्वारे याचं प्लांटेशन केलं जाते. आणि लाजाळूच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. लाजाळूचं झाड हे ईशान्य दिशेला किंवा आग्नेय दिशेला लावायचं. वास्तूच्या दृष्टीने लाजाळूचं झाड खूप उपयोगी आहे. आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा हे झाड बाहेर फेकते. घराच्या समोर लावलं, दाराच्या समोर लावलं तर घरात कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येत नाही. सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि उपयोगही भरपूर आहेत. याच्या बिया आणि मूळ बारीक करून दुधात घेतल्यास हाडांची ताकद वाढते. त्याशिवाय मासिक पाळीचा त्रास असल्यास ह्या पानांचा रस पिण्याने ते चांगलं होते. त्याशिवाय जखम झाली असल्यास जखमेसाठी याचं बारीक करून एकदा लावल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते. आणि लहान मुलांना याचं विशेष आकर्षण काय आहे, कारण हे असं बोट लावल्याबरोबर, हात लावल्याबरोबर असं हे पानं मिटतात याचे, म्हणून लहान मुलांना याचं आकर्षण असते. गंमत वाटते लहान मुलांना. अगदी मोठ्या माणसांनाही असं याला टच करून पाहावं वाटते. म्हणून याला टच मी नॉट असे म्हणतात, छुईमुई म्हणतात आणि लाजाळू म्हणतात, लाजवंती म्हणतात. असे बरीच याची नावं आहेत. आणि औषधी दृष्टीने भरपूर चांगली मात्रा असते याच्यात. त्याशिवाय नकारात्मक घालवते हे घरातील. असे लाजाळूचे झाड भरपूर ऊर्जा देणारे, सकारात्मकता वाढवणारे आहे. याच्या बिया लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजनात ठेवतात. याच्या बियांची पूजा करून तिजोरीत ठेवल्या जाते. जिथे आपण पैसे ठेवतो तिथे परत पुढच्या वर्षी जुन्या बिया काढून नव्या बिया ठेवल्या जातात. पूजनाला आपण ज्याप्रमाणे कवड्या आणि कमलगट्ट्याची माळ ठेवतो, कमळाच्या बिया ठेवतो, त्याप्रमाणेच ह्या लाजवंतीच्या झाडाच्याही बिया ठेवल्या जातात. असे हे बहुउपयोगी आणि औषधी गुणधर्म असलेले लाजाळूचं झाड सर्वांनी आपल्या घरी लावण्यास काहीच हरकत नाही. सर्वांनी याचे फायदे पाहून आपल्याला हे झाड नक्की आपल्या घरी लावावं वाटते. सकारात्मकता वाढवणारे, औषधी गुणांनी भरपूर आणि लहान मुलांना आकर्षित करणारे हे लाजाळूचे झाड सर्वांनी एक वेळ अवश्य लावा आणि पर्यावरणाला मदत करा.